आणि याबद्दल आम्ही हायकोर्टात दाद मागणार आहोत. या निकालाला मान्य नाही आणि फेरमोजणी करावी त्या संबंधी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली. झालेला निकाल आहे की तो संशयास्पद आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आपल्या प्रभागातून 4ही उमेदवार निवडून आलेले आहेत आणि तुमचाही विजय झालेला आहे असं आम्हाला त्यावेळेस सांगितण्यात आलं होतं, समजलं. उमेदवारासोबतचे आलेले आहेत आणि तुमचा पराभव झालाय असं त्या ठिकाणी कळविण्यात आलं. हो, त्या ठिकाणी मतमोजणी करण्यासाठी काही आमचे कार्यकर्ते मध्ये होते. चहूबाजूने ते काउंटिंगच्या ठिकाणी असं खुर्ड्यासारखं ते केलेलं होतं की व्यवस्थितपणा त्या ठिकाणी नव्हता. हेच कुठं काय चाललंय, कोणत्या इथं मोजणी चालली आणि काय उलालंय हे लक्षात येत नव्हतं. त्याची परिस्थिती निर्माण झाली आणि संशयास्पद वातावरण त्या ठिकाणी होतं. त्या ठिकाणी असं लोकशाहीची गळचिपी झाली की काय असं माझ्या मनाला वाटत आहे. योग्य ते ॲक्शन घेण्याच्या तयारीत आहे. हा दिलेला जो निर्णय आहे की तो चुकीचा आहे, तो म्हणजे आम्ही आक्षेप न दिला या दक्षता निवडणूक आयोगाने घ्यावी. 200-250 मताचा फरक होता फक्त, असं माझं मत आहे. स्पष्ट नैतिकतेत अधपतन झालंय आणि याबद्दल आम्ही हायकोर्टात दाद मागणार आहोत. आणि शेवटी गोजमगुंडे यांचा विजय झाल्याचं सांगितलं. मात्र या सगळ्यावर बोलण्यासाठी माझ्या सोबत आहेत मंठाळे अप्पा. ज्यावेळेस माझं निकाल जाहीर झाला त्यावेळेस मी तिथंच होतो. त्यावेळेस विजयश्री घोषित झाली होती आणि सगळ्यांनाही तसा निरोप दिला होता की आपल्या प्रभागातून 4ही उमेदवार निवडून आलेले आहेत आणि तुमचाही विजय झालेला आहे असं आम्हाला त्यावेळेस सांगितण्यात आलं होतं, समजलं. पण काही वेळानं लगेच की तुमचं हे झालेल्या निकालामध्ये 3 उमेदवारासोबतचे आलेले आहेत आणि तुमचा पराभव झालाय असं त्या ठिकाणी कळविण्यात आलं. काय घडलं होतं नेमकं त्या ठिकाणी? जी काउंटिंग होती ती कशा पद्धतीची सगळी व्यवस्था होती? फक्त उमेदवारांनाच आणि काही लोकांनाच त्या ठिकाणी सोडण्यात येत होतं? हो, त्या ठिकाणी मतमोजणी करण्यासाठी काही आमचे कार्यकर्ते मध्ये होते आणि त्या ठिकाणी त्या कार्यकर्ते असताना त्या चहूबाजूने ते काउंटिंगच्या ठिकाणी असं खुर्ड्यासारखं ते केलेलं होतं की व्यवस्थितपणा त्या ठिकाणी नव्हता. आवाज ऐकू येत नव्हता आणि त्या ठिकाणी जे सर्व उमेदवारी होते, काहीच कुठं काय चाललंय, कोणत्या इथं मोजणी चालली आणि काय उलालंय हे लक्षात येत नव्हतं. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि संशयास्पद वातावरण त्या ठिकाणी होतं. त्या ठिकाणी असं लोकशाहीची गळचिपी झाली की काय असं माझ्या मनाला वाटत आहे आणि जो झालेला निकाल आहे की तो संशयास्पद आहे असं माझं स्पष्ट मत आहे. काय वाटतं तुम्हाला? काय गोंधळ झाला होता आणि काय घडलं नेमकं शेवटच्या या सगळ्या? शेवटच्या काळामध्ये त्यांना आम्ही म्हटलं की बाबा ह्या ठिकाणी असं असं आम्हाला ह्या निकालाला मान्य नाही आणि ह्या ठिकाणी आपण फेरमोजणी करावी त्या संबंधी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली. त्या मागणी त्यांना ते फेटाळून लागलीच त्या म्हणजे तिथल्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी. आणि हा निकाल असा कसं काय जाहीर केला असं आम्ही विचारलं असतं की थोडीशी आमची बेरजेत खालीवरी झाली होती, त्यामुळे थोडासा तसं झालेलं आहे असं त्यांचं म्हणणं आलं. बरं, आता पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं? हे सगळं घडलंय आणि हे मग वरिष्ठांना वगैरे तुम्ही पार्टीत वगैरे कळवलंय? हो, त्याबद्दल मी अमित भैयांनाही सुद्धा तशा प्रकारची माहिती मिळाली आहे आणि त्या प्रकारे आमचं लीगल सेल योग्य ते ॲक्शन घेण्याच्या तयारीत आहे आणि तशा सूचनाही संपूर्ण आमच्या टीमला देण्यात आलेल्या आहेत. आणि काय होतंय की जर आपण म्हणजे ह्या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहण्याची आवश्यकता आहे, कारण की लोकशाहीमध्ये जर अशा गोष्टी घडत गेल्या तर लोकांचा यावर विश्वास राहणार नाही. बरं, काय घडलंय आणि काय तुमचं पुढचं पाऊल असणार आहे? आता आमचं पाऊल असं आहे की हा दिलेला जो निर्णय आहे की तो चुकीचा आहे आणि त्याबद्दल जो म्हणजे आम्ही आक्षेप न दिला याची दक्षता निवडणूक आयोगाने घ्यावी आणि संबंधित विभागाने घ्यावी हीच आमची अपेक्षा आहे. जो काही निकाल असेल तो फेरमोजणी न झाल्यामुळं संशयास्पद वातावरण, कारण घ्यायला काहीच हरकत नव्हती. 200-250 मताचा फरक होता फक्त. त्यांनी तो निर्णय घ्यायला पाहिजे होता. तो निर्णय त्यांनी घेतला नाही. का घेतला नाही याबद्दल आमच्या मनामध्ये साशंकता आहे. नैतिकतेचं अधपतन झालं की काय असं माझं मत आहे. स्पष्ट नैतिकतेत अधपतन झालंय आणि याबद्दल आम्ही हायकोर्टात दाद मागणार आहोत. काय पुढची लढाई असणार आहे? आणि या सगळ्या लढाईनंतर काही पक्षश्रेष्ठींनी तुम्हाला सांगितलंय का? पक्षश्रेष्ठीने स्पष्ट आदेश दिलेले आहेत की जर असं हे झालेलं आहे आणि त्याबद्दल त्यांनाही सुद्धा माहीत झालं होतं की आपला हा उमेदवार निवडून आला आहे, कारण तुमच्या सोबतचे 2-2 हजार मतांनी निवडून येतात आणि तुम्ही इथं पराभव होतं हे कुणालाही मान्य नाही. क्रॉस वोटिंग झाली असेल की आपण मग क्रॉस वोटिंग होऊ शकते? हो, क्रॉस वोटिंग झालेली आहे, पण एवढी क्रॉस वोटिंग लातूरातल्या एकही वार्डात झाली नाही. एक उमेदवार 2000 येतो आणि एक उमेदवार 200-250-300 मताच्या फरकानं पडतो. म्हणजे 450 मताच्या अर्धे जर म्हणजे 200-250 मतांना माझा विजय होत होता, पण तसा झाला नाही.
हे एक म्हणजे संशयास्पद वातावरण असताना सुद्धा ह्या ठिकाणी फेरमतमोजणीची कारवाई केली नाही, याबद्दल आमच्या मनामध्ये साशंकता आहे. कोर्टात जाण्यावर ठाम आहात? हो, कोर्टात जाणारच आहोत आम्ही. पक्षाची तशी काही माझी आणखीन भैयाशी भेट झालेली नाही. ते जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या ह्याच्यामध्ये व्यस्त त्यांचं हे शेड्यूल असल्यामुळे मी त्यांची भेट घेतलेली नाही. नंतर लगेच त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी हे संपूर्ण झालेले अहवाल मी त्यांना देणार आहे. काय मागणी करणार आहात? मी मागणी काय करणार म्हणजे त्यांच्याशी स्वीकृत सदस्याबाबत अशी लातूरात चर्चा आहे. त्याबद्दल मी त्यांना म्हणजे कल्पना देणार आहे. त्याबद्दल ते सकारात्मक विचार करतील अशी माझी अपेक्षा आहे. खरं तर लातूरमधली ही निवडणूक रंगतदार झाल्याचं पाहायला मिळालं. लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल हाती आलेत. यामध्ये जे आहेत माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या विरुद्ध हा थेट सामना होता. यामध्ये जे आहे ते सगळं संशयास्पद असल्याची भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि कोर्टात जाण्याचा देखील इशारा दिलेला आहे. त्यामुळं विक्रांत गोजमगुंडे हे जिंकले जरी असले तर कोर्टात पुढचे उमेदवार जात असल्यामुळं आता पुन्हा एकदा मोठा आव्हान निर्माण झालेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या या सगळ्या याच्यावरचे काय परिणाम होतात हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर सर्वांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.